चला, स्वातीताईंना अनम्यूट करा. आरती त्या म्हणणार आहे. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुलाच आरती. शांतीत बकात क्षमा असे वात, शांतीत बकात क्षमा असे वात. ज्ञानधृत हे घालीन वरती, ज्ञानधृत हे घालीन वरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुलाच आरती. कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा, कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा. तुळस मंजुळी वाहीन वरती, तुळस मंजुळी वाहीन वरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुलाच आरती. लक्ष्मीचा आहे तो पुरवी मनोरथ, लक्ष्मीचा आहे तो पुरवी मनोरथ. राहुनी हृदया माझी, राहुनी हृदया माझी. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुलाच आरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुलाच आरती, करीन तुलाच आरती. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. खूप सुंदर आरती ताई. हे कधीच ऐकलेली नाही आहे, नवीनच ऐकली मी पहिल्यांदा. आणि बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच ऐकली असेल, मला असं वाटतंय. खूप सुंदर आवाजात तुम्ही सादर केली आहे. खूप खूप धन्यवाद. आता संगीता नारगुंडे ताई यांच्या शब्दातनं आपण त्यांचा मनोगत ऐकूया. त्यांना अनम्यूट करा ताई. संगीता नारगुंडे ताई. केला अनमत त्यांना. हा. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. ओम परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता माऊलीला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार. आणि आपल्या परिवारामध्ये जमलेल्या प्रत्येकाला माझा सादर प्रणाम आणि सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. भगवद्गीता माऊली बद्दल आपण थोडीफार आपल्याला माहिती होतीच, परंतु एक अतिशय छान असं दर्शन आपल्या ह्या परिवारामध्ये आल्यामुळे मला सगळ्यांना झालेलं आहे. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मी लेव्हल 1 चा क्लास आधी पूर्ण केला होता 2024 मध्ये, पण अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केला. पण माझे का कुणाच ठाऊक माझं समाधान झालं नाही, की मला आणखी चांगले उच्चार शिकायचे आहेत, आणि म्हणून मी पुन्हा हा रिपीट केला आता. आणि ताई अमृता ताई, संगीता ताई आणि दादा, तुमचे खूप खूप आभार आहे की तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे आणि खूप पेशन्स ठेवून तुम्ही आम्हाला शिकवत आहात. खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे ही. भगवद्गीता म्हणजे साक्षात श्री भगवान श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे हे आपल्याला तर माहितीच आहे. जीवनाविषयीची अनेक रहस्य यात दडलेली आहेत, आणि आपल्या सर्वांनाच कुठलंही रहस्य असेल तर ते शोधण्यामध्ये खूप जास्त म्हणजे एक उत्कंठा असते. तशीच काहीशी उत्कंठा माझीही आहे. आणि हे रहस्य जाणून घेऊन काही अंशी का होईना आपण आपल्याला आपल्या जो मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचे काही अंशी का होईना आपण कल्याण करून घ्यावे, अशी इच्छा माझी नेहमीच आहे. त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी गीतेचा अभ्यास करावा असे ठरवलंय, किंवा आपल्याला जे म्हणतो की गीतेने आपल्याला ठरवलंय की तुम्ही अभ्यास करावा, म्हणून एवढे आपण भाग्यवान आहोत सगळे. गीतेमध्ये धर्मयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग ही अनेक साधनं आहेत. आणि ही सगळी साधनं तर काही आपल्याला साधन शक्य नाही, पण जे आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला जे जमेल ते जरूर करून घ्यावं, आणि आपल्या जन्माचं आपण थोडंफार का होईना कल्याण करून घ्यावं, ही आपल्याला सुवर्ण संधी इथे आपल्याला प्राप्त झाली आहे. अशा प्रकारे हा जो आपला ज्ञानरथ पुढे आपण चालू केलेला आहे तो आपण सर्वांनी मिळून अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करूया 4थ्या लेव्हल पर्यंत, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. भगवंताच्या ठिकाणी आपण भक्ती आणि श्रद्धा ठेवूनच सर्वार्थाने हा रथ पुढे नेऊयात आणि आत्मकल्याण करूयात, अशी माझी श्रद्धा आहे. भगवंताची आपल्यावर कृपा तर नक्कीच झालेली आहे, ती कृपा आपण सार्थ ठरवूयात. मी भगवद्गीता माऊलीची व संपूर्ण गीता परिवाराची अत्यंत आभारी आहे. मी सर्वांचे इथे आभार मानते. असाच आपण
करत पुढे चालूयात अशी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण ताई. खूप छान तुम्ही समजावून सांगितलं. संगीता ताईंनी पूर्ण 4 लेवल आधी पूर्ण केले होते. आता परत त्यांना इच्छा झाली की त्या L1 मध्ये आवाज येत नाही. आवाज येत नाही. येतोय? हॅलो. हा हा L2 माझा ऑलमोस्ट पूर्ण झाला आणि हा. आत्ताची आनंदाची गोष्ट म्हणजे मला नंदाताई कुलकर्णीच माझ्या ट्रेनर होत्या. अरे अतिशय वा. साधं, कोइन्सिडेंस. हो, अतिशय साधं आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व. हो. आणि म्हणजे खरंच नंदाताई इतक्या छान कविता लिहितात आणि त्यांच्या कवितेतनं वेगळ्या रूपात आपल्याला देवाचे दर्शन होतात. आणि हे बघा तुम्हाला कसा योगायोग आला, कारण योगेश्वर हा कृष्ण असे योग घडवून आणतोच आणि हो. तसा योग सगळ्यांच्या जीवनात यावा हीच आपली अपेक्षा आहे, प्रार्थना आहे. आता सगळ्यात शेवटी 1-2 लोकांचे राहिलेले होते, आता ते ऍबसेंट आहे. आपण आता राजेंद्र दादा यांना अनम्यूट करा ताई. आहेत ना अनम्यूट? सगळ्यांचे आभार प्रदर्शन करतील ते. धन्यवाद ताई. जय श्री कृष्ण. खूप छान संचालन केलंय तुम्ही. खूप खूप धन्यवाद तुमचे. या आनंद उत्सवामध्ये सर्व कृष्णरूपी और कृष्णमय साधकांचे मनापासून आभार आणि स्वागत करतो. तुमच्या या अप्रतिम प्रतिभा आणि उत्कृष्ट प्रदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद. तुमची मेहनत, परिश्रम आणि लगन अद्वितीय आहे. तुमच्या सादरीकरणात सर्वांची ऊर्जा खरोखरच कौतुकास्पद होती. तुमची कला आणि सादरीकरण अद्भुत आहे. तुमच्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनासाठी आम्ही सर्वजण म्हणजे बॅच कोऑर्डिनेटर श्रीमती जयश्री ताई पोते, बॅच कोऑर्डिनेटर मी स्वतः राजेंद्र देवीदास घुसळकर, कोर ट्रेनर ताई श्रीमती अमृता ताई चापूरकर, तसेच टेक्निकल असिस्टंट श्रीमती संगीताताई कावडे, या सर्वांतर्फे तुम्हाला पुढील L2 गीता वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच आशी भैयाने सांगितल्याप्रमाणे गीता सेवी बनण्याची सुद्धा तुम्हाला खूप संधी आहे. आता मधातच आपल्या सुनील फडके दादांनी मनोगत व्यक्त केले होते किंवा आम्हाला कसे व्हायचे ते सेवी कसे बनता येईल. आता L2 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्रुपवर त्या मेसेज येत राहतील. तुम्ही त्यांना ध्यानपूर्वक वाचत जा. तुम्हाला त्या सर्व संधी आपोआप येतील. तसेच प्रिय प्रशिक्षक श्रीमती अमृताताई चापूरकर यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. यांच्या अतुलनीय मार्गदर्शनामुळे आणि अढळ समर्पणामुळे हे यश शक्य झाले. तुमची ही सेवा आमच्या यशाचा पाया आहे. प्रत्येक पैलू अचूकतेने आणि काळजीपूर्वक कसा हाताळला पाहिजे याची खात्री करून दिली. तसेच कार्यक्रमाचे संचालन खूप छान केले. तसेच या खास आनंद आणि आपण ताईची तर चीफ गेस्ट ताईचे आपण मनोगत त्यांना आपण आभार केले. ताईंनी वेळात वेळ काढून आणि जसं ताईंनी त्यांची विषयी माहिती सांगितली आपल्याला आणि बरेचसे साधक सुद्धा त्यांचे ट्रेनर म्हणून त्यांची सेवा घेतलेली आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीस विराम देतो आणि सर्वांचे आभार मानतो. जय श्री कृष्ण. खूप खूप धन्यवाद दादा. आणि आता मी संगीता ताई ज्या नेहमी पडद्याच्या आड असायच्या आणि हा आपला जो गीता परिवारच्या रोजचे क्लासेस ज्या सुचारू रूपनी त्यांच्यामुळेच चालल्या आपल्या इतके दिवस, त्यांना म्हणजे बोलायची संधी देते. ताई तुम्ही सगळ्यांना संबोधित करा. जय श्रीकृष्ण सर्वांना. मी संगीता कवडे. सध्या मी L2 मध्ये शिकत आहे. पण L2 मध्ये शिकत असताना देखील मला सेवा करण्याची आवड असल्यामुळे मी तो रजिस्ट्रेशन करून आपलं L1 चे मी सध्या टेक सेवा आपल्या ग्रुपला देत आहे.
कुणालाही जरी अशी सेवा द्यायची असेल तर तुम्ही फॉर्म भरून तुम्ही ही सेवा देऊ शकता. तसंच या गीता जेव्हापासून आपण ही गीता शिकतोय तेव्हा जे आत्मिक समाधान किंवा मन शांती म्हणजे आपल्याला जे शॉर्ट टेम्पर असतो आपण ते खूप कमी होते ताई. म्हणजे इतका शांत स्वभाव होतोय आपला. तसं टाइम मॅनेजमेंट टेक असिस्टंटचं जे मी प्रशिक्षण घेतलं त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कसं असावं 3 ला 5 मिनिटं कमी असताना रेडी असायचे विशेष म्हणजे पार्टिसिपंट लिस्ट लिहून अल्फाबेटिकल घेऊन सगळ्यांना म्यूट अनम्यूट करणं कुणालाही काही म्हणजे एखादा वगळला न जाणं याची दक्षता घेऊन म्हणजे हे सगळं शिकले मी. ते खरं म्हणजे मेंटर ताई आणि दादा यांनी जे आम्हाला प्रशिक्षण दिलंय कधीही त्यांना फोन करा रात्री 11 वाजता जरी त्यांना फोन केला अशी अडचणी तर लगेच ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. म्हणजे त्यांनाही मला धन्यवाद द्यावा लागतील. त्यांच्यामुळेच मी L1 आपली ही सेवा देऊ शकले. अजून कोणाला जर ते फॉर्म भरायचे असेल तर आता L2 आपला ग्रुप चालू होईल त्यावेळेस आपले मेसेज येतील त्याच्यामध्ये लिंक येतील तुम्ही फॉर्म भरा. तर ज्यांना आवड आहे ज्यांना करायचं ते फॉर्म ते भरू शकतात. ठीक आहे धन्यवाद ताई. हा खूप खूप एक राहिलं धन्यवाद होतं ताई. ताईचे धन्यवाद तर माझ्याकडून राहूनच गेले होते. आमच्या तांत्रिक सहाय्यकचे देखील आभार व्यक्त करतो. या पडद्यामागील प्रयत्नामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला आहे. ठीक आहे. ताई नेहमी पडद्याच्या मागे असतात परंतु त्यांच्यामुळेच आपला हा क्लास जो हे सुरू होतो आणि क्लासच्या चाव्या सुद्धा त्यांच्याकडे असतात. ते जोपर्यंत त्यांनी क्लास चालू नाही केला आपण क्लासमध्ये बसू शकत नाही. ठीक आहे. त्यांचे पण समर्पण सुद्धा अमूल्य आहे. त्यांचे मनापासून मी कौतुक करतो. आणि तसेच आपल्याला लाभलेले अजून मेंटर दादा जीसी टेकची सेवा जीसी आणि टेक्निकल असिस्टंट श्याम लोकरे दादा यांनी पण आपल्याला काफी मदत केली. त्यांनी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग तेच करत आहेत ना ताई? हो हो हो. त्यांचे पण मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप आभार मानतो कारण की त्यांच्या या प्रयत्नामुळेच आपण परत हा प्रोग्राम हा आनंद परत घेऊ इच्छू आपण. ठीक आहे. काऊन की मी बघितलं की बरेचसे जणांनी जसे सुनील फडके दादांनी अच्युतम केशवम भजन गाले तर ते सर्वजण मी सुद्धा डोलत होतो. हा आनंद परत आपल्याला ते पाहून परत येईल. हो. त्यामुळे खूप मी खूप त्यांच्या दादाची खूप खूप श्यामदादांची पण धन्यवाद सगळ्यांचा. आणि हो. आता आपण मी 2 शब्द बोलेन त्यानंतर समापन प्रार्थना घेऊया. आणि समापन प्रार्थनाचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. मीना ताई इनामदार ताई लाईव्ह असतील तर ते लाईव्ह म्हणतील नाही तर व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. संगीता ताई आता मला 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या. आता आमच्याकडे लाईट गेलेले आहेत तर बहुतेक तुम्हाला नीट दिसणार नाही पण माझा आवाज तर बरोबर येतोय ना ताई? संगीता येतोय ना? सगळ्यात पहिले सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन. खूप कौतुकास्पद आहे या वयात पण काही जसं शीला सुभेदार ताई या वयात पण किती त्यांना आवड आहे, किती उत्साह आहे आणि किती उत्साहात म्हणजे किती इन्स्पायर करतात असे लोक बघून म्हणजे आपल्याला वाटतं आपण काहीच नाही या सगळ्या कार्यक्रमाला काय म्हणतात पूर्णता आली ते तुमच्या सगळ्यांच्या अथक प्रयासामुळे. आनंदोत्सव आणि हा जो 12वा आणि 15वा अध्याय तुम्ही सर्व साधकांनी इतकं मन लावून रोज अटेंड केले क्लासेस आणि रोज शिकत गेले आणि बारीक मी चुका काढत गेली तरी कोणी नाराज नाही झालं आणि प्रयत्न करत राहिले, करेक्ट करत राहिले एक ऑडिओ जे काही आहे व्हिडिओ. तर मी फार लहान आहे तुमच्या म्हणजे समोर पण माझ्या जे सांगण्यावर पण तुम्ही आपल्यामध्ये प्रयत्न करून जे सुधार आणले तर ते खूप खूप कौतुकास्पद आहे. आणि असेच तुम्ही L1 जसे कंप्लीट केले आहे तसे L2, L3, L4 हे सगळं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. कारण आता तर 2च अध्याय झाले सुरुवातचे. हळूहळू करून तुम्ही 6, 7, 8 असे पूर्ण 18 अध्याय शिकायचे आहेत
आणि नुसतं स्वतः शिकायचं नाही आहे. नवीन बॅच सुरू होते 11 एप्रिल पासनं हा, पुढच्या महिन्यात 11 एप्रिल पासनं. तर या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरातील लोकांना जोडायचं आहे. जे तुमच्याकडे लहान मुलं असतील, तुमचे नातवंड, लहान पोरं तुमच्या घरातले, त्यांना जरूर जरूर त्यांना तुम्हाला किड्स बॅच, वेगळी स्पेशल बॅच असते, त्याच्यात तुम्ही ऍड करा, जॉईन करा. का की लहान मुलांना मी किड्स बॅच जेव्हा घेतली, श्यामसुंदर दादा तेव्हा होते किड्स बॅच मध्ये, इतकं छान ते शिकतात, इतक्या पटकन पटकन त्यांना ते शिकता येतं. तर आपल्याला जिभेवर गीतेचे हे श्लोक जेव्हा आपण सतत प्रॅक्टिस करत राहतो ना, तर त्याचे जे व्हायब्रेशन्स येतात ते आपल्या पूर्ण जीवनात खूप खूप त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट असतो. तर ते सगळ्यांना हा लाभ घेता यावा, त्याकरता सगळ्यांना जे तुमचे फॅमिली फ्रेंड्स आहे, नातेवाईक आहे, सगळ्यांना तुम्ही जरूर जरूर गीता परिवाराला जॉईन करायला लावा, त्यांना लिंक पाठवा आणि आवर्जून सांगा की तुम्हाला जो एक्सपिरियन्स झाला आहे तो तुम्ही त्यांना जरूर शेअर करा. नेक्स्ट म्हणजे काय, गीता सेवी करता तुम्हाला दादांनी सांगितलंच आहे की मेसेज येतील तुम्हाला ग्रुपवर, ते मेसेज तुम्ही, ग्रुप हा सोडायचा नाहीये, हाच तुम्ही L2 मध्ये आता कन्वर्ट व्हाल, हो की नाही. आता हा ग्रुप तुम्ही कधीच सोडायचा नाही L4 पर्यंत. त्यानंतर पण संगीता नरगुंडेताई जसे L4 नंतर परत L1 आता सुरू करतात, तसं तुम्ही सुरू ठेवायची आहे. ही गीता प्रवास जे आहे, मी तर हे डिसाईड केलंय की शेवटच्या श्वासापर्यंत मला जेव्हापर्यंत जमेल मी गीताचा प्रवास सोडणार नाहीये, करतच राहणार आहे. कारण हे इतकं मोठं ग्रंथ आहे 18 अध्यायाचं, पण याच्यात जेव्हा जेव्हा तुम्ही परत परत ऐकता ना एक एक श्लोक, तर नवीन नवीन अर्थ तुम्हाला मिळतात. आणि असे हे ज्ञान समुद्रातनं आपल्याला जेवढे मोती काढता येतील आपल्याला काढायचे, हो की नाही. आणि दुसऱ्या गोष्टी, जे रोज श्लोक आपण शिकतो रोजच्या रोज रिवाइज करायचंय. ऑडिओ येतात, 3 मिनिटं द्यायचे, 3 श्लोक रोज शिकतो की नाही, 1 मिनिटाला एका श्लोकाचं आपण रिव्हिजन करायचं आहे. एक म्हणजे असं डिसिप्लिन तुम्ही करून घ्या, एक रूल बनवून घ्या की रात्री जोपर्यंत मी 3 श्लोकांचे 3 मिनिटं रिवाइज करणार नाही तोपर्यंत मी झोपणारच नाही. हे एक तुम्ही एक डिसिप्लिन करून घ्या. आपल्या घरातली किड्स जे आहे, लहान मुलं आहे, त्यांना का जोडायचंय, त्यांच्यामध्ये सुसंवाद हे आजी आजोबा आणि आई वडील यांच्या सोबतच घडतो. बाहेर ते खेळायला जातात, त्यांच्या वयात त्यांची प्रोग्रेस होत नाही, त्यांच्या त्यांच्या वयातले ते विचार असतात, जे थिंकिंग असते. थिंकिंग चांगली कधी होणार, पॉझिटिव्ह, आणि आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना कधी कळणार, जेव्हा आपण त्यांना शिकवतो. आपल्याला पहिले शिकायला पाहिजे, माहिती आहे सगळ्यांना, पण रिवाइज तर करायला हवा. इतके वर्ष जे आपण 40, 50, 60 वर्षाच्या वयापर्यंत जे शिकलोय ते आपल्याला परत रिवाइज करायचंय आता. आणि मग रिवाइज करून ते आपल्या घरातल्या लहान मुलांना, शेजार बाजारच्या मुलांना, सगळ्यांना आपण ते गिफ्ट द्यायचंय. बर्थडे गिफ्ट सगळे आपण देतो की नाही घरच्या मुलांना, हो की नाही. हे गिफ्ट द्यायचंय आपल्याला गीताचा. 40 मिनिट्स 24 तासांमध्ये काढायचे आहे. ड्रॉइंग क्लासेस असतात, जुडो, कराटे, योगा, हे सगळं आपण पोरांना शिकवतो की नाही, हे गीता पण शिकवणं जरुरी आहे. का जरुरी आहे मी सांगते. जेव्हा आमच्या किड्स बॅच मध्ये एक लहान मुलगा होता, त्याला थोडस, लहान मुलं नाही का असं तोत्रे बोलतात, पण तो लहानपणी तोत्रा बोलत असेल, खूप कौतुक करतात घरातले लोक. पण जसं जसं आता 4थी 5वीत गेला की त्याचे जे तोत्रे बोल आहे ते त्याला मग थोडस लाज वाटायला लागली, शेम, म्हणजे हे वाटतं ना, पोरं चिडवतात क्लासमधले. पण 2 महिन्याच्या क्लासमध्ये त्याच्यात इतका बदल झाला की तो संस्कृत नीट बोलायला लागला, संस्कृत सारखी कठीण भाषा तो बोलायला लागला. आणि हे लहान वयातनं पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत गेले की तुमच्यामध्ये खूप इफेक्ट येतो. तसेच एक कॅन्सर पेशंट ताई होत्या, मी जेव्हा हिंदी क्लासेस घ्यायची तेव्हा, तर त्या म्हणे की मी किती म्हणजे ट्रीटमेंट्स घेतल्या, पण माझ्या मनाला ना अशी शांती नव्हती भेटत. पण हे क्लासेस सुरू केल्यावर एक वेगळे व्हायब्रेशन्स असतात या श्लोकांमध्ये, तर त्यांना ते जे ट्रीटमेंट आहे ना, त्याच्यावर पहिले पण तीच ट्रीटमेंट होती, पण आता त्यांना फायदा होऊ लागला. तर त्या म्हणजे पॉझिटिव्ह जे विचार आहे ते आपल्याला सतत येत राहतात, ते गीतेमुळे. योगेश्वर श्रीकृष्णाचा प्रसाद आपण सगळ्यांना वाटायला पाहिजे. जय श्री कृष्ण. इथेच मी आपलं बोलणं थांबवते आणि सगळ्यांनी एक्झाम द्यायचा प्रयत्न करायचा आहे. जरूर एक्झाम द्यायचा प्रयत्न करायचा आहे. एक्झाम्सचे तुम्हाला मेसेजेस येतील. हा L1 चा ग्रुप तुम्हाला सोडायचा नाहीये. बिलकुल. हाच आता L2 मध्ये कन्वर्ट होईल, मग L2 चा L3 मध्ये कन्वर्ट होईल, असं तुमचे पूर्ण 18 अध्याय याच व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही कंटिन्यू करू शकता. चला, आता आपण समापन प्रार्थना घेऊया. मीनाक्षी ताई, मीना ताई आहेत का?
मीनाताई आहेत, करते अनम्यूट मी त्यांना. हा. केलं अनम्यूट त्यांना. योगेशम म्हणू ना. हा. येते ऐकू? हो हो हो. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. आजचा आनंद श्री कृष्णाला अर्पण. आणि आता आपण हनुमान चालीसा ऐकू, त्यानंतर आपलं हे आनंदोत्सवची लिंक एंड होईल आहे आणि सगळे लिव्ह करू शकतात मग. हा, चला आता हनुमान चालीसा ऐकू. चला निघायचं आहे ना. चला निघायचं. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र औ ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको आतुर प्रभु चरित्र सुनिबेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समबाई सहस बदन तुम रोज सगावै अस कहि श्रीपति कंठ लगावै सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीना तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर पल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते कापै भूत पिशाच निकट नहीं आवै महावीर जब नाम सुनावै नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावै मन क्रम भजन ध्यान जो लावै सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावै सोई अमित जीवन फल पावै चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नो निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावै जन्म जन्म के दुख बिसरावै अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटई मिटई सब पीरा जो सुमिरै हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़ हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय. चला, आता खूप खूप धन्यवाद संगीताताई, राजेंद्र दादा, श्याम सुंदर लोकरे दादा, खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा. आणि सगळ्या साधकांचा पण खूप खूप धन्यवाद. आनंदोत्सवात इतका वेळ तुम्ही दिला. आणि L2 7 एप्रिल पासून सुरू होणार आहे. 3 एप्रिलला इनॉग्रेशन आहे, उद्घाटन समारोह आहे. 7 एप्रिलला तुमचा L2 सुरू होणार आहे. लेवल 2 मध्ये 4 अध्याय असतात. तर ते तुम्ही जरूर, हा व्हॉट्सअप ग्रुप सोडायचा नाहीये, जरूर जॉईन करा L2. आणि L1 सुरू होतो आहे 11 एप्रिल पासून. तर त्याची लिंक येईल, तर तुम्ही ते शेअर करू शकता आपल्या स्टेटसवर, आपल्या ग्रुप्सवर, आपल्या नातेवाईकांना, फ्रेंड्सना. हा, चला ताई, आता आपण एंड करू शकतो मीटिंग.
हो करते एंड टाइम मीटिंग. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय जय श्री कृष्ण. श्रीकृष्ण. खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.